आणि म्हणजे त्यावेळेला असं होतं की म्हणजे अकॅडमीचं कसं आहे की अकॅडमीत राहायला आली होती मी, तर असा विचार केला होता की लागेपर्यंत जाणारच नाही, जोपर्यंत लागणार नाही त्या दिवशी, ज्या दिवशी फायनल मेरिट लागणार त्याच दिवशी मी घरात पाऊल ठेवेन, असा असा एक मनात करून ठेवलं होतं की ज्या दिवशी सिलेक्शन होईल, ज्या दिवशी फायनल लिस्ट लागेल त्याच दिवशी घरात पाऊल ठेवेन. आणि इथं आल्यावर म्हणजे खूप जास्त डिप्रेशनमध्ये होती की कधी विचार केला नव्हता की अभ्यासात परत मन लागेल, कधी विचार केला नव्हता की फिजिकलसाठी समजा ग्राउंडसाठी कधी एवढं करू शकणार म्हणून. अभ्यासाचा तर कधीच विचार केला नव्हता. फिजिकल तरी सर करून घेत होते ग्राउंडवर, कितीही म्हटलं तरी ओढून काढून बोलून मारून काही करून, पण अभ्यासासाठी दिमागच लागते. जाग्यावर असल्याशिवाय अभ्यास होतच नाही कितीही म्हटलं तरी. पहिले 3-4 महिने अकॅडमीत आली होती तेव्हा कधीच असं म्हणजे असं पुस्तक घेऊन जेव्हा लॅबमध्ये बसत होती ना, बस 15 मिनटं बसली असेल, नंतरच्या 15 मिनटाला तर एवढी रडत होती कारण डिप्रेशनच एवढं होतं की कधी विचारच केला नव्हता की आता आपण परत करू की काही. तेव्हा फॉर्म भरलेला होता GDचा. याच्या आधी मी म्हणजे हा तिसऱ्यांदा क्वालिफाय झाली आहे मी पेपरसाठी. पेपर 3 वेळा क्वालिफाय केला पण ग्राउंड निघत नव्हतं. पहिल्यांदा ग्राउंडसाठी गेली नाही, वेट कमी होतं तरी गेली नव्हती, प्रॉब्लेम झाले होते. त्याच्यानंतर सेकंड टाईम वेट जास्त होतं म्हणून मुंबईला क्वालिफाय झाली नाही. आता थर्ड टाईम पेपर निघाला होता. तर पेपरसाठी अभ्यास करताना पहिली गोष्ट की सगळेजण म्हणतात की नाही मी इथं आली मन लागत नाही, घरची इच्छा होते, आईबाबाची आठवण येते. आईबाबा सगळ्यालाच असतात, कोणाला असं वाटते की नाही आपला जीव आहे आपल्या आईबाबात समजा, रोज रोज आठवण येते. तर कोणाला नसतात समजा, त्याला विचारा की कशा राहतात आईबाबाशिवाय. आणि मला माहीत आहे की असून आईबाबा नसल्यासारखं, फक्त ते कॉलवर एक दिवसातला एक कॉल, ते बी आपल्या मनातलं गोष्ट कोणतीच सांगू शकत नाही, फक्त बोल, जेवली का, झालं काय केलं, एवढ्याच गोष्टी. मनातलं काहीच सांगू शकत नव्हती कारण कोणतीच पोरगी एवढं मोकळं बोलत नसते. सर जवळ होतं, सगळ्या गोष्टी माहीत, सर बोलत होते. तर तेव्हा सर जेवढं बोलत होते, सर चांगल्यासाठीच बोलतात आपल्या, पण मला त्या गोष्टीचं लय वाईट वाटत होतं. 2-2 घंटे रडत होती मी आतमध्ये जाऊन. पण कधी अशी हिंमत नाही झाली की नाही आता बॅग उचला, भरान बस निघा. या गेटच्या बाहेर पाऊल ठेवायची कधी हिंमत नाही झाली बॅग भरून, कारण माहीत होतं घरात जाऊनच काय आहे की लागल्याशिवाय, लागलं तर लागून गेलं तर इज्जत आहे, नाही तर कोण इज्जत करते, लागल्याशिवाय कोण नाही करत. मग कसं करून मैत्रिणींचा सपोर्ट, 3-4 महिने झाले, मन रमलं. मग त्याच्यानंतर अभ्यासात थोडं मन लागायला लागलं. मग याच लॅबमध्ये एक जागा पकडली. त्याच्यात रोज 2-2, 3-3 तास करत दिवसाचे 6-6 तास, 7-7 तास करत असा अभ्यास चालू केला. मग अभ्यास सुरू झाला. त्याच टाईमला असं झालं होतं की वनरक्षकचा पण पेपर निघाला होता. सरांना वाटत होतं वनरक्षकची 3 किलोमीटरची तयारी करावं, पण वेट एवढं होतं की मला माहीत होतं 3 किलोमीटर मी कधीच करू शकत नाही. हात जोडून सरला सांगू की 3 किलोमीटर होत नाही सर, नाही होत, GDसाठी बनेला तेच करायचं आहे, ड्रीम तेच आहे. तरी सर नाही, वनरक्षक चांगला आहे. सरांना वाटत होतं की वनरक्षकमध्ये झालं म्हणजे काही टेन्शनच नाही राहणार, पण मच्छानं होत नव्हतं, कितीही केलं तरी 2 राऊंड मारून बसत होती जागावर. तर मग ते वनरक्षकचं कसं करून कोल्हापुरात 5 दिवस काढले. ते ग्राउंड 50 मार्काचं काढलं, पटून वापस आली. तेव्हा कुठे मग GDचा चांगला अभ्यास चालू केला. आता म्हटलं प्रॉपर GD, एक टाईम ग्राउंड करत होती, बाकी GDचा अभ्यास. मग मन लागल्यावर अभ्यासही चांगला झाला, सगळं झालं. सिलेबस तर कंप्लीट कधीच नाही झाला माझा, कधीच नाही. मॅथही कंप्लीट नाही, GK मी कधी केलं नाही. हिंदी, रिजनिंग आणि मॅथ एवढे सब्जेक्ट 3वर पेपर झाला. पेपर झाल्यानंतर आलो, तर मग त्याच्यानंतर ग्राउंडची चांगली प्रॅक्टिस केली. वेट खूप होतं, मग धीरे करून उन्हात वगैरे प्रॅक्टिस करून वेट कमी झालं. मग त्याच्यानंतर असं म्हणजे वनरक्षकच्या वेळी समजलं होतं की जेव्हा मेडिकल करत असतात ना, ते एक मेडिकल सर्टिफिकेट म्हणून मागतात. तर त्याच्यासाठी आम्ही इथं सरकारी दवाखान्यात गेलो होतो. तेव्हा समजलं होतं की एक प्रॉब्लेम आहे जो कधीच ठीक नाही होऊ शकत. तो झाला ECGचा प्रॉब्लेम, हार्टबीटचा. त्याच्यासाठी पहिले काय सांगलं जात होती पोलीस भरतीसाठी, काय सांगितलं? रनिंग अजिबात करू नको म्हणे, धोका आहे म्हणे जीवाले, रनिंग सोडून दे म्हणे. मी म्हटलं फक्त एक साईन द्या, म्हटलं मेडिकल सर्टिफिकेटवर की एक साईन द्या, त्याच्यानंतर मी तिकडे जाऊन समजा ते 3 किलोमीटर रनिंग करू शकतो. ते पण की बाई एवढे मार्क पडले, घरचे म्हणत होते तुम्ही म्हणत होते म्हणून. मग म्हटलं तेवढी साईन द्या, जायची इच्छा आहे. तर म्हणे नाही, जीवाले धोका नाही देऊ शकत. तर मग असं एक मैत्रीण आणि पळाली आणि काहीही झालं नाही. किती मिनिटात पळाली तू? सर मी 15
15 3 मिनिटं, 3 किलोमीटर किलोमीटर. 15 मिनिटात केलं, म्हणजे 5च्या स्पीडनं केलं तरी काही झालं नाही. झालं का? काहीच आपली नाही झालं. इच्छाशक्ती चांगली पाहिजे, काहीच नाही होत. आता हे डॉक्टर सांगतात, तुम्हाला सांगा, ठीक आहे, तुम्ही डॉक्टरजवळ गेले आणि तुम्हाला कधी डॉक्टरने सांगितलं का तू लेप लाव म्हणून? सांगितलं का? आता डॉक्टरजवळ गेलं तर ते डॉक्टर ते सांगतील, इंजेक्शन देतील, ऑपरेशन कर, गादी फाटली, हे झालं. या आवाज काही गाद्या फाटत नाही, ठीक आहे, काही फाटत नाही. आता आम्ही कधी विचार नाही करत. रनिंगचे प्रॉब्लेम रनिंगमध्येच ठीक होतात. माझ्या घरी मला कोणी प्रॉब्लेम विचारते ना, तर ते माझ्याकडं एकच, सगळ्या बिमाराचं एकच औषध आहे, रनिंग. प्रॅक्टिस, रनिंग करा, योगा करा, यानंच शिकवली. आणि मी त्यांच्यासमोर एक्झाम्पल आहे. ठीक आहे. Continue. तर मग तेव्हा सांगितलं होतं की ECGचा प्रॉब्लेम आहे, आम्ही सिग्नेचर नाही देऊ शकत. तेव्हा मग त्यांनी मेन सुपर हॉस्पिटलला पाठवलं. तिथं गेल्यावर तो डॉक्टर म्हणे की तुम्ही काहीच खरं नाही म्हणे, तुम्ही जर रनिंग केली तर हार्ट अटॅक वगैरे येऊ शकते तुम्हाला, तुमचं काही खरं नाही आहे, तुम्ही काही रनिंग करू नका आणि तिकडे तर काही जाऊच नका, तुमच्या जीवाला धोका आहे म्हणे. मग ते झालं. एक अशीच मैत्रीण होती, ते म्हणजे तिचं पण फॉरेस्टचं होतं, तिनं तिच्या याच्यावर साईन वगैरे घेतली, ती ओके होती. त्याच्यानंतर ते साईन जशीच्या तशी तिनं कॉपी करायची ट्राय केली. मग तिनं ती साईन केली आणि एक दादा होते आमचे जसे मानलेल्या ग्राउंडवरचे, ते जाऊन शिक्का घेऊन आले. मग तेवढं काम भागलं. मग दुसऱ्याच दिवशी लगेच तिकडे जायचं काम पडलं, ते ग्राउंड झालं. त्याच्यानंतर वापस आलो. मग हे GDचं होतं. मग आता GDसाठी म्हटलं तर पेपर झालाच होता आणि फिजिकलसाठी त्याच्यासाठी पण म्हणजे कान वगैरे साफ करायला हॉस्पिटलमध्ये जायचं काम पडलं. तेव्हा दादा इथं सुट्टीवर आला होता. मग दादा म्हणे ECGचा प्रॉब्लेम होता म्हणे, ठीक झाला असेल आता, एवढी सगळी प्रॅक्टिस वगैरे करतो, 3 किलोमीटर करून आली, ठीक झालं असेल. मग आम्ही परत गेलो हॉस्पिटलमध्ये, ECG चेक केलं. कायचं 3-4 चिठ्ठ्या फाडायचं काम पडलंच त्या बाईला शेवटी. नाही मग मशीन बिघडली का पोरी प्रॉब्लेम आहे काय? अगदी मग तो डॉक्टर म्हणत होता, नाही इले हात लावल्याबरोबर समजते का ECGचा प्रॉब्लेम आहे, इले तिथून काढूनच टाकतील म्हणून. मग दादाला टेन्शन आलं. घरी जाऊन दादा म्हणजे माझं देखत तर म्हटलं की नाही तिथं चेकच होत नाही, असं नाही तसं नाही. घरी जाऊन म्हणे हिचं होतच नाही म्हणे, आई काही करून, हिचं मन समजायसाठी घेऊन जातो म्हणे फक्त, पण हिचं काही होत नाही. मग त्याच गोष्टीचं टेन्शन की एकच पॉईंट भेटेन, ग्राउंड तर येऊ काढतो पण एकच पॉईंट भेटेन. मग त्याच्यात फायनलमध्ये समजा मेडिकलसाठी पण तो पॉईंट चेक झाला तर तो तर ठीक होणारा नाही आहे, होणार नाही क्वालिफाय. आमचा मेडिकलचा दिवस होता, ग्राउंड तर इझिली निघालं, त्याच्यानंतर खूप खुश झालो होतो आम्ही. आणि मेडिकलचा दिवस होता. मेडिकलला सकाळी 7 वाजता गेलो तर रात्री 12:30 वाजता माझं मेडिकल झालं. म्हणजे अखेरमध्ये 5-5 मिनिटाचंच मेडिकल घेत होते. आणि त्याच्यात फक्त ब्लड हे असते ना आपलं ब्लड प्रेशर चेक झालं, ते पण इथं साईडला चेक केलं. इथं जर नसलं, धक्का लागला असता ना तर समजलं असतं की ठोक्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून. पण इथं चेक झालं, सगळ्या गोष्टी चेक झाल्या, मी बाहेर आली. आणि मग तेव्हा ते काहीच सांगत नसतात की तुम्हाला हा पॉईंट आहे का तो पॉईंट आहे. त्याच्यानंतर सगळ्या पोरींले मग नंबर वाईज. आता ते कसं तिथं मी जवळपास आम्हाला 3-4 दिवस आतमध्ये जायचं काम पडलं होतं. चांगलीच ओळख झाली होती, सगळेजण 147 म्हणत होते. मग आता ते सर आले, ते सर सांगून राहिले नंबर एक एक आणि मी ते सर बाहेरच सांगतात आरामात, मी जोरात 38, 37 चला बाहेर चला. त्याच्यात माझा नंबर आला 147. म्हटलं मी तर क्लिअर झाली होती, आता कसं काय झालं, भेटला वाटतं ECGचा प्रॉब्लेम. मग बाहेर गेलो. मग जेव्हा ते सगळे हे सगळ्या पुरी रडत होत्या, मला रडच नव्हता येत. कारण मला वाटलं ECG भेटला तर रडू नाही, काही फायदा नाही, पण रडू तरी कायच्यासाठी. मग तिकडे अंदर गेल्यावर सांगितले सगळ्याचे एक पॉईंट. मग म्हणे की तुला फक्त ओव्हरवेटचा पॉईंट भेटला. मी एवढी खुश झाली, एवढी खुश की मी तिथंच नाचायला लागली की ओव्हरवेटचा पॉईंट तर येऊ टिक करतो, कारण अख्खी जिंदगी ओव्हरवेटमध्ये चालली. ECGचा भेटला असं नसं झाला क्लिअर, पण ओव्हरवेटचा क्लिअर करतोच म्हटलं. बाकीच्या पोरी रडे आणि मी एवढी खुश होती की एकच पॉईंट भेटला. ते गेटवरचे जे असतात ना तिथं, त्या स्टाफमधले असतात, ते म्हटलं होते बेटा म्हणे जाते समय मिलके जाना. मी एवढी खुश होऊन आली, म्हटलं काका झालं का म्हणे क्लिअर. म्हटलं एकच पॉईंट आहे तो मी ओव्हरवेटचा, तो मी येऊ काढतो म्हटलं. मी जेव्हा खुश होऊन आली होती ना तेव्हा दादाला वाटलं होतं सगळं क्लिअर झालं. मग मी सांगितलं ओव्हरवेटचा पॉईंट भेटला. बाई किती किलो? तर मी म्हटलं त्या मॅमनं सांगितलं जेवढं झालं तेवढं कर, पण तुझ्यासारख्या लेकराची गरज आहे म्हणे, हिंदीत बोले तेरे जैसे बच्चों की हमें जरूरत आहे म्हणे. मग म्हटलं जरूरत आहे तर ती 1-2 किलो कमी केलं तरी घेऊन टाकेल म्हटलं. तर त्या दिवशी दिवसभर उपाशी, कारण वेट कमी भरलं पाहिजे म्हणून. तो दिवस होता 21 तारखेचा. 21 तारीख पूर्ण उपाशी, 22 तारीख उपाशी, 23 उपाशी, 24चा पूर्ण दिवस. 24ला 7 वाजेपर्यंत टोटल. इथं आल्यावर माझ्या एका फ्रेंडनं सांगितलं होतं की म्हणे पांढऱ्या भातानं वेट नसते वाढत, बाकीचं काहीच नाही. आणि पाणी म्हटलं तर पाणी एक ते बिस्लरीची बॉटल असते त्याचं एक ढक्कनभर पाणी पित होती, तहान लागली तर. इथं आली ना तेव्हा
नशिबाने नशीबही एवढं खराब आहे का मी अंदरून आली, म्हणजे सगळ्याचे जेवण वगैरे झाल्यावर आली, म्हटलं भूक लागते त्याला पाव तर मी जेवायला बशी. बाहेर अंदरून आली तर लोकांसर म्हणे लवकर यायला काय झालं तुम्हाला, काय पाहिजे म्हणे. सर भातच पाहिजे ना, थोडासा भात संपला. मग ते किचनमध्ये दादा होते, त्यानं थोडासा भात आणून दिला, त्यातला थोडासा रात्री खाल्ला, थोडासा ठेवून दिला होता डब्यात, तो सकाळी खाल्ला. सकाळी आल्यावर मेन म्हणजे 21 तारखेला जेव्हा 22 तारखेला इथं पोहोचली होती मी, आल्याबरोबर मी बॅग ठेवली डायरेक्ट ग्राउंडवर. त्याच्यानंतर त्या दिवशी थोडासा भात खाल्ला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो उरलेला भात खाल्ला. सकाळी ग्राउंड केलं, दुपारी ग्राउंड केलं, जाताच्या वेळी संध्याकाळी ग्राउंड करून गेली. आणि संध्याकाळची 9ची ट्रेन होती, तेव्हा जायला इथून म्हटलं 7:30ची बस आहे, तर बसही म्हटलं कॅन्सल वगैरे झाली, तर मग सरसोबत गेली होती, कुंडकर सरसोबत. मग तिथून दादा म्हणे कुंडकर सरच्या घराच्या तिथून म्हणे ऑटो कर जो आणि आरामाने जो, पडचू गिडचू नको कुठे. मग टावरजवळ ऑटोवाल्यानं सोडलं, टावरपासून हालचू नको, मी येतो तिथं. आलं मला वाटलं गाडी बिडी घेऊन येईन, नाही पैदल आला. 2 गाड्या, एक अखिलेश दादाची गाडी, एक याची गृहदाची गाडी. तुम्ही जा म्हणे घरी, मी आहो म्हणे. आणि पैदल घेऊन गेला ग्राउंडपर्यंत, आणि ग्राउंडवरही गेल्यावर 12-13 राऊंड घेतले. चाल म्हणे आता अजून 1 किलो कमी होते म्हणे, आणि पडली गेली तर खांद्यावर उचलून येतो म्हणे. ते झालं. मग ट्रेननं गेलं आम्ही नागपूरले दिवसभरे बी, दुपारी पण. पहिले सकाळी वेट केलं तर 60.8 ग्राम भरलं होतं, तर त्याच्यावर म्हणजे ते हे डिस्क्वालिफाय करून राहिले होते. मग त्याच्यानंतर दिवसभर माहीत नाही पडून गेलं. दुपारी तीन मुली होत्या ओव्हरवेटवाल्या, नाही 5 मुली होत्या ओव्हरवेटवाल्या, 1 मुलगी होती अंडरवेटवाली. अंडरवेटवाली तर क्लिअर होते, ती किती खाऊन करून टाकते, 3-4 किलो वाढवते. आणि ते आमच्याच ग्रुपमधली रश्मी होती आणि अजून एक मुलगी होती, त्या तिघीचं म्हणजे मधातच 3 वाजता सिग्नेचर घेतल्या. हां, त्या सर तिघीजणी दुपारी सिग्नेचर घेतल्या. आणि आम्ही झोपून होतो, कारण आमचं दिवसभर 4 दिवस काही खाल्लं नव्हतं, तर आम्ही झोपूनच होतो. काही म्हणजे एवढी चक्कर येत होती की उभं राहिलं तरी खाली पडायचं घेऊ लागेल. आणि हातपाय लटलट करत त्या गोळ्या घेतल्यावर सर पाणी कमी व्हायचं, लय टेन्शन आलं होतं. तर मग त्या तिघीच्या दुपारी सिग्नेचर घेतल्या 3 वाजता. तेव्हा मी पूर्ण पॅनिक झाली, म्हटलं यांच्या सिग्नेचर कशाला घेतल्या. त्या बाहेर आल्या, त्यांनी सांगितलं की बाहेर जाऊन सांगू नका. तर पोरगी एवढी स्ट्रिक्ट की बापरे बाप, मैत्रिणीला सांगायला तयार नाही. म्हणजे एवढं लगेच त्याचं ऐकते की माहिती, कोणच नाही सांगितलं सर, कोणच नाही सांगितलं. आणि मग दुपारी मी दादाला फोन, दादा यायचं झालं वाटते, मायनी होत आता, झालं दादा झालं. आणि रडली 1-1.5 घंटा, एवढी रडली. सरले फोन केला, मानकर सरले फोन केला, 3-4 सांगितलं होत नाही वाटते आता, लय रडली 1-1.5 घंटा. तू म्हटलं होतं की म्हटलं होतं काय मी आता काय होते, सगळेजण हेच म्हणत आहेत ना. मानकर सर म्हणत की विचारून सांगतो, मला सिग्नेचर घेतलं तर मग झालं वाटते त्याचं, असंच म्हणत. आणि एक तर धीरावं द्यायला कोणीच नव्हतं. दादा बी निशब्द झाला होता, एकही शब्द नाही बोलत, काहीच नाही. मग 1-1.5 घंटा लय जुऱ्यात रडली. आणि मग त्याच्यानंतर तोंड धुतलं, म्हटलं जाऊ द्या, इथंच काय एवढं सगळं सहन केलं. म्हटलं एवढं म्हणजे इथपर्यंत आली, हेच लय मोठी गोष्ट आहे की मी क्वालिफाय झाली, सगळ्या गोष्टी इथपर्यंत आली आणि एवढे मार्क आहेत. याच्यानंतरची म्हटलं लगेच आहे, म्हटलं करू म्हटलं आपण, कारण एवढं सगळं लाईफमध्ये सहन केल्यावर हे काय चिल्लर गोष्ट आहे सर नोकरी, कारण जिंदगीची गेम खेळल्यावर नोकरी काहीच नाही वाटत. तर तेव्हा कुठे मनाला धीर दिला की नाही होईल, कधी ना कधी करूच आपण. तर मग त्याच्यानंतर संध्याकाळी 7 वाजता रिझल्टची वेळ झाली. मला माहीत होतं आता काय फेलच सांगणार आहे ना, दुसरं काय अनफिटच देणार आहे. मग त्याच्यानंतर सगळे बसवले, मग माझं नाव घेतलं, म्हणे मानकर जयश्री गजानन. म्हटलं मी आहे. म्हणजे डबल फॉर्म भरायला लागतात. मी एवढा पटापटा फॉर्म भरले, अक्षरही धडाचं नाही ना, काहीच नाही, सगळं केलं पटापटा भरून. मग त्यानं त्याच्यावर केलं ते 8 ग्राम कमी करून टाकले, 60 लिहिलं. मग जेव्हा मी अंदर गेली, नंदिनी कावंडे नावाची पोरगीच होती माझ्यासोबत, तिला पकडू रडू, आता अंदर नेतात, आता अनफिट म्हणीन मला, आता माझे कान असे दुखून राहिले ते ऐकत, आता अनफिट म्हणतील. हो, तिला पकडून रडली होती सर, मी तिला विचारलं एक्सपिरियन्स. तर मग आतमध्ये नेलं, मग ते पूर्ण वाक्य असते द्यायचं नाही, तिचं ते डिस्क्वालिफाय झाली सर, अनफिट केलं. हां, ओव्हरवेटच दिलं होतं. तर मग आतमध्ये नेलं, ते एक परमनंट वाक्य असते, ते पूर्ण वाक्य म्हणतात. त्याच्यानंतर आपको इस नियम के अनुसार असं तसं, मग त्याच्यानंतर फिट किया जात आहे. फिट म्हटलं मी फिट कसं 8 ग्राम. मग त्याच्यावर आता 60 म्हटलं बरोबर आहे रे, यायनं मला 8 ग्राम न कमी केलं. जेव्हा क्वालिफाय झाली ना, मलाच विश्वास नाही होत, बाहेरून तिला पकडलं, एवढं खुश. ते कोणती आपली कुस्तीची प्लेअर आहे ना, काय नाव तिला, तिला 100 ग्राम साक्षी, 8 ग्राम विनेश फोगाट. 8 ग्राम खायला म्हणतात. त्याच्यानंतर तिथं क्वालिफाय झाली, मग खुशी झाली. त्याच्यानंतर पासून आतापर्यंत मला विश्वास होता की होतेच कन्फर्म. पण कायच्यात होते हे माहीत नव्हतं, BSF होते की CISF होते, याच्यानुसार म्हणजे बाकीच्या पोरीला कन्फर्म होतं की नाही गाड्या आपल्याला 133-137 मार्क आहेत, की त्याचे CISF कन्फर्म होते. सट झोपत जात. मी रातच्या 9-11 वाजलो, 12 वाजलो, रिझल्ट चेक करतच जायचं. आणि काल रात्रीची गोष्ट,
काल रात्री सगळेजण आरामात झोपेल आणि रोजही मी सकाळी 8 वाजताशिवाय उठत नाही सर, जोपर्यंत म्हणजे इथं आहो तोपर्यंत. मला वाटलंच होतं की होते म्हणून, तर मी एवढी रेस्ट करत होती की बस रे बस, हे त्यांना सगळी गाडी वगैरे झाली. तर रात्री मी 2 वाजता कशी काय उठली हेच मला समजलं नाही, कारण सकाळी सरनं भजे चारले होते. रात्री लागली तहान तर उठली. उठल्याबरोबर एकच काम असते आपलं, कारण मला टेन्शन एवढं होतं की CISF भेटते की BSF भेटते. दादा म्हणे 2 पैकी 1 भेटते. मग उठल्याबरोबर एकच काम, मोबाईल हाती घ्या, व्हिडिओ पहा, यूट्यूबले रिझल्ट आला काय, वेबसाईटवर जाऊन पहा रिझल्ट आला काय. जसा डाटा ऑन केला, कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. काय झालं, कायच्यासाठी सिलेक्शन झालं म्हणे. दादानंच मेसेज केला होता सिलेक्शन झालं. मग तो म्हणे BSF मध्ये झालं. डोळ्यातून तेव्हाच धारा लागल्या की BSF मध्ये कसं काय झालं. आणि मग त्याच्यानंतर लिस्ट पाहिली, महाराष्ट्राचा कट ऑफ CISFचा लागला होता 115.28. म्हटलं 115.28, मी सगळ्याला सांगितलं म्हटलं 111, तर मग का खरंच 111 मार्क झाले का म्हटलं बाय, 118 आहेत ना, मग CISF मध्ये व्हायला पाहिजे. मग सांगे त्याच्यापुढे B आहे असा अर्थ CISF मध्ये झालं म्हणे, गलतीनं सांगितलं गेलं. म्हटलं हा, अरे अर्धा जीव गेल्यावर सांगते CISF मध्ये झालं. मग तेव्हाच सरने फोन केला, बाहेर आलो. रात्री तर आनंदच नाही समजला, एवढ्या उड्या मारल्या सरसोड व्हिडिओ बी आहे. असं वाटलंच नव्हतं कधी की CISF मध्ये होईल. तर खूप खुश होता. जेव्हा आपण मेहनत करून सक्सेस मिळते, तेच म्हणतात ना, एक मेहनतचं फळ होत आहे, तर ते हेच आहे. ठीक आहे.